मॉर्निंग फ्रेंड, जगदंब जगदंब कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन आपल्या व्हिडिओची आपण सुरुवात करूयात. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. फ्रेंड्स, सुरुवात अशी करूयात की आता आपला नाश्ता तर झालेला आहे. अन्वीला आज उपीट बनवलं होतं, त्याच्यासोबतच मी नाश्त्याचा उपमा करून घेतलेला. असं कॉर्न टाकून छान असं उपीट तयार केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आता मी तयारी करत आहे स्वयंपाकाची. तर रात्री आहेत ना, जे आपले काळे उडीद असतात अख्खे आणि थोडीशी डाळ, तर राजमा आहे ना टाकतात दाल मखनीमध्ये, परंतु संपलेला राजमा म्हणून मी राजमा काही टाकलेला नाही. असं दूध इथे तापून घेतलेलं आहे, टोमॅटोची प्युरी केलेली आहे, छान असा लसूण सोललेला आहे. जसं की तुम्हाला सांगते मी, मला आहे ना सोलून ठेवलेला असा शिळा लसूण आवडत नाही. ताजा ताजा फ्रेश सोललेला लसूण मला जास्त आवडतं, म्हणून मी लगेच सोलून घेत असते. लसूण आहे, हिरवी मिरची आहे. आणि दाल मखनीच्या खूप साऱ्या रेसिपी मी यूट्यूबवरती पाहिलेल्या आहेत. कोणी कांदा टाकतं, कोणी कांदा टाकत नाही. आणि असं आपलं सांडलं पहा पसारा झाला. आता टोपण काय रे बाबा, एक काम आवरायला गेले की दुसरं काम होतं. काल संडे होता, त्याच्यामुळे काहीच कामं नव्हती केली. कपडे वगैरे सुकायला नव्हते टाकले, तर आता मस्तपैकी कपडे सुकायला टाकलेले आहेत छानपैकी. तर हे जे आपलं आउटडोर इनडोअर झाड प्लांट आहे ना, याला मी दूध टाकलेलं आहे. याच्यामध्ये ना फार पाणी टाकलेलं, याला पैसे म्हणतो ना आपण, तसले किडे झालते याच्यामध्ये पैशासारखे. तर त्याच्यामुळे आता ह्याला बाहेर ठेवलेलं आहे आपण. याला छान असं नवीन लीफ आलेलं आहे. हे पहा, कोळ आहे फार छान असं. आणि इथे ना पक्षी आलेले आहेत. पक्ष्यांनी ना काय केलेलं आहे, इथे पाहू शकता तुम्ही, असं पान खाल्लेलं आहे. एक मिनिट, कॅमेरा. तर हे बाहेरचं वातावरणच असं धुकट आहे, त्याच्यामुळे कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि हे पाहू शकता, काही सुंदर असा नजारा आहे. दवबिंदू तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही कसा पानांनी घेतलेला आहे. हे पहा. आणि हे पहा, एवढं लीफ आले. हे कशाचं तरी वेल आहे, मी लावलं होतं याच्यात बरंच काकडी वगैरे. तर काहीतरी आलेलं आहे आणि त्याला पहा कसं, त्यासाठी मी असा टेडीवेअर ठेवलेला आहे, जेणेकरून पक्षी येऊन खाऊन येत म्हणून. आणि याच्यामध्ये मला वाटतं मेथी आलेली आहे, ही मेथी आहे. आणि बरेचसे बिया मी टाकलेल्या आहेत. आपलं कृष्णकमळाचा वेल पहा. आणि आज काही फ्लावर कळी तर आलेली आहे, परंतु फूल काही आलेलं नाही आहे. आणि हे आपलं ॲज युजल गुलाबाचं फूल, जे मी तोडलेलं नाही आहे. आणि हे किती उगवले, हां, हे पण असं बरेचसे उगवलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे आपलं गार्डन. तर हे पाहू शकता तुम्ही, कपडे टाकलेले आहेत सुकायला. आणि मध्येच मी तुम्हाला झाडाबद्दल सांगायला गेले, मग दाल मखनीची रेसिपी आपली अर्धवट राहिली. तर चला आता पटपट, आज ब्रेकफास्ट ऑलरेडी बनवलेला आहे. आंघोळ करून फक्त देवपूजाच करायची आहे आज आणि निघायचं आहे. तर त्याच्या आधी ना फक्त भाजी करायची आहे. पोळ्यांना काही मावशीच येणार आहे. तर जसं की मी सांगते की दाल, इथे थोडासा रवा सांडलेला आहे, प्लीज इग्नोर. तर इथे ना आता गॅस चालू केलेला आहे, ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि जसं की मी सांगते की त्याच्यामध्ये ना आपल्याला काय करायचं आहे, तर सेपरेट आहे ना दाल मखनीमध्ये ना कांदा कोणी टाकतं कोणी नाही टाकत, तर मी नाही टाकणार आहे. आणि आपला असा मसाल्यांचा डबा आहे, म्हणजे आपले जे काय म्हणतात त्याला, जे आपले रफ मसाले असतात, तर त्यांचा हा डबा आहे. तर त्याच्यामधून मी आता काय घेते माहिती का, थोडीशी मी ना त्याच्यामध्ये ना तमालपत्र आणि मोठी इलायची टाकली ना, जर शिजवताना, जर राजमा असू द्या किंवा दाल मखनी असू द्या, मोठी इलायची टाकली तर जास्त छान लागतं. तर त्याच्यामध्ये मी ना फार मसाले न टाकता 2 लवंगा, 2 मिरी टाकते. आता मावशालेल्या आहेत पोळ्यांची, मी दार उघडते. तर हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही. आता मी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये असे ना आता मी जिरे टाकत आहे दाल मखनीची रेसिपीमध्ये. इथे मी असे जिरे टाकते. आणि हे एक तमालपत्र टाकायचं, 2 लवंगा, 1 जिरी आणि 1 विलायची. ओ माय गॉड, विलायची काहीतरी फुटलं त्याच्यात. किती ताट ठेवली पोळ्यांसाठी. तर ह्या आपल्या आता नवीन मावशी आहेत, सुवर्णताई म्हणतो आपण त्यांना. तर हे पाहू शकता, हाय करा असं. तर या आपल्या पोळ्या करतात. तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये काय टाकायचं आहे, दाल मखनीच्या रेसिपीमध्ये जस्ट सिंपल ॲडेड टोमॅटो प्युरी. आणि याच्यामध्ये तुम्ही लसूणही टाकू शकता आणि हिरवी मिरची. ॲक्च्युली हिरवी मिरची आणि लसूण आधी टाकायचं होतं, पण काही हरकत नाही, आपण तर टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर टाकूया. दोन्ही पण शिजवायचंच आहे आपल्याला, त्याच्यामुळे काहीच हरकत नाही आहे.
तर याच्यामध्ये आपण आहे ना सिंपल मसाले ॲडेड करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण आहे ना दाल मखनीमध्ये फार काही मसाले नसतात, फक्त हे पहा असं मी गरम मसाला आणलेला आहे, तर तो मी असा गरम मसाला फक्त टाकत आहे. आणि रेड चिली पावडर, पण रेड चिली पावडर आपण आहे ना तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता, किंवा मग रेड कश्मीरी मसालाही तुम्ही ॲड ऑन करू शकता जेणे. आणि हळद डिपेंड्स ऑन यू, जर तुम्हाला हळद हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप केली तरी चालेल. इथे मी आता थोडीशी तिखट लाल मिरची आणि काश्मीरी रेड चिली पावडर असं मी टाकलेलं आहे. आणि टोमॅटो आहे ना दाल मखनीची जी मेन असतं ते असतं टोमॅटो, बट ना मी 2 दिवस झाले टोमॅटो खूप खाती आहे, म्हणून मी टोमॅटो आहे ना थोडंसं कमी टाकलेलं आहे. तर खूप जास्त टमाटा नको आहे, म्हणून मग मी जास्त टमाटा नाही टाकलेला. तर कांदा पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, आवडला तर टाकायचा, नाही तर नाही स्किप केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर परंतु आहे ना हे जे आपण दाल मखनी करतो ना, भिजवायच्या वेळेस राजमा अवश्य टाका, तुमच्याकडे राजमा अवेलेबल असेल तर. जर तुमच्याकडे राजमा नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, फक्त माझ्याकडे नव्हतं तर मी नाही टाकलेला. आणि हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं टोमॅटो प्युरीला असं तेल सुटलेलं आहे छान प्रकारे. अजून भरपूर शिजू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम टाका, किंवा मग दुधाची साई तुम्ही साठवलेली असेल ती थोडीशी घोटली आणि ती अशी टाकली याच्यामध्ये तरी चालेल, किंवा नाही टाकली तरीही जमते. आता मी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकते, याच्यामध्ये गरम मसाला मी नाही टाकलेला. एवढा असं मी गरम मसाला, फार मसाले यूज करायचे नाही जेणेकरून ना पोटामध्ये आग होईल किंवा त्रास होईल, असे मसाले नाही टाकायचे. सिंपल थोडे थोडे चवीला टाकायचे. आता याच्यामध्ये ना धना पावडर टाकायची. धने पावडरनी काय होतं, आपल्या पोटामध्ये थंडावा राहतो, म्हणून असे जर आपण स्पायसी काही पदार्थ टोमॅटोचे वगैरे ॲसिडिटिक पदार्थ जर बनवले तर थोडीशी धनी पावडर टाकली की थोडंसं त्याला हे होऊन येतं. तर हे पाहू शकता तुम्ही, असं थोडंसं मी धना पावडर अशी टाकत आहे याच्यामध्ये. तर धना पावडरने फक्त फरक एवढाच पडतो की आपल्या पोटामध्ये थोडंसं, म्हणजे जे मसाल्यांनी जो काही आपला भडका उडत असेल किंवा थोडाही मसाला जर आपल्या पोटाला सहन होत नसेल तर धना पावडरने थोडंसं ते थंड पडतं, म्हणून धना पावडर टाकतात. आणि त्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं छान. आता टोमॅटोची प्युरी आपली झालेली आहे. आणि आता आपण टाकूयात हे आपलं जे उडीद डाळीचं जे आपण केलेलं आहे ते. हे पाहू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला रेडीमेड जर मसाले येत असेल, दोराबजीमध्ये मॉलमध्ये वगैरे पहा मिळतो राजमा आणि दाल मखनीचा मसाला रेडी मिक्स, तो टाकून जरी तुम्ही ही दाल मखनी केली तरी खूप चविष्ट आणि छान लागते. आता मी नेहमी तेच आणते, कधी ते कधी हे, असं दोन्ही प्रकारे मी करत असते. हे पाहू शकता तुम्ही. अजून थोडंसं आपण रेड चिली पावडर याच्यामध्ये टाकू शकतो, का तर ती तिखट नसते, जस्ट कलर येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर फ्रेंड्स हे पहा, मी आता करत आहे जिरा राईस. तर इथे मी तूप टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता जिरे टाकत आहे आणि इथे मी आता तांदूळ टाकते आणि मीठ टाकते. झाला आपला जिरा राईस तयार कुकरला. हे पाहू शकता तुम्ही, असा इंद्रायणी तांदळाचा जिरा राईस इतकं छान नाही लागत जेवढा हा लॉंग जे आपले दावत बासुमती असं त्याचा लागतो. वा फ्रेंड्स, आता मी ना घरगुती आपली साई आहे ना ती ह्या दाल मखनीमध्ये टाकलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशी आपली घरगुती जी साई असते ना ती टाकायची दाल मखनीमध्ये. आणि याचं तर लगेच बटरच झालं रे. तर हे पाहू शकता, अशी दाल मखनी आहे आपली. आता त्याला मी जरा हलवते. क्रीमी क्रीमी पहा, आपली दाल मखनी रेडी आहे. किती छान अशी सुंदर. मावशींच्या पोळ्या झाल्या तरी माझी दाल मखनी झाली नाही. हे पाहू शकता तुम्ही. आता अशी मी टाकते याच्यावरती साई. तर फ्रेश क्रीम म्हणजे काय, आपलं साई असते तेच फ्रेश क्रीम असतं. आणि तयार आहे आपली रेडी टू ईट नाव. दाल मखनी इज रेडी फॉर द लंच सिरीज. वाव.
फ्रेंड्स, आता स्वयंपाक आपला झालेला आहे. इथे भात लावलेला आहे, जिरा राईस, पोळ्या पण झालेल्या आहेत आपल्या. आणि ते असे दूध असे तापायला ठेवायचे आहेत. आता पसारा झालेला आहे. इथे जे उपीट होतं ना सकाळी मी बनवलेलं, त्याला थोडंसं गरम पाणी टाकून मी आता ह्याला गरम करत आहे, जेणेकरून ते एकदम फ्रेश व्हावं, ताजं व्हावं. तर हे पाहू शकता तुम्ही, एकदम असं छान झालेलं आहे आपलं उपीट. आणि मोठा रवा आहे ना, त्याच्यामुळे असं सुटसुटीत झालेलं आहे. बारीक रवा असं तर छान चिकटही होतं, तेही छान लागतं आणि हेही छान लागतं. लिंबू पिळून वरतून शेव वगैरे भरून, नायलॉन शेव असते ती छान लागते नायलॉनची, तर कोथिंबीर वगैरे टाकून छान लागते हे. तर अशा प्रकारे आजचा आपला लंच रेडी आहे. आजच्या लंचमध्ये आपल्याला आहे छान छान अशा पोळ्या, आणि त्याच्यानंतर आहे अशी आपली दाल मखनी. इथे पाहू शकता तुम्ही, अशी छान दाल मखनी आहे आणि जिरा राईस आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपलं लंच आहे. पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स, आता ना आपले फुलं तोडलेले आहेत आपल्या गार्डनचे, आणि अशी देवाची पूजा झालेली आहे छान प्रकारे. आता मी देवाला छान छान फुले वाहते, मस्त मस्त. हा पावसाविषयी डिस्कशन झालेलं आहे आणि रिक्षात खूप छान आहे पाऊस. तुकडे हे टाकायला, गाईला टाकायला चपात्यांचे तुकडे. बेंगळुरू हायवे, मुंबई पुणे बेंगळुरू हायवे करू शकता तुम्ही गर्दी. गर्दी असणार, ट्रॅफिक आहे. हा ना, थोडा चार घेऊन पडले की लगेच सुरू होतं ट्रॅफिक. पुण्यात या वर्षी हेच नाही, पाऊसच नाही, काहीच नाही. तुम्ही कुठले? हा घ्या ना आतमध्ये. किती 8 मजली आहे का मॅडम? 10 मजली बहुतेक का 12 मजली आहे. आता 8 मजली म्हणलं. 8 मजली नाही. मॅडम कॅश ऑनलाईन? हा, कॅश ऑनलाईन? ऑनलाईन ऑनलाईन. थांबा. तर फ्रेंड्स, सकाळी ना मी दाल मखनी करून गेलते, ती एवढी शिल्लक राहिलेली आहे दाल मखनी. आणि इथे जिरा राईस पाहू शकता तुम्ही, कुकर लावलं त्याच्यानंतर मी तुम्हाला जिरा राईस दाखवला नाही. तर अन्वीने ना आता जेवण केलेलं आहे, तिला दाल मखनी अतिशय जास्त आवडली अन्वी. आणि इथे मी आता पनीर केलेलं आहे पाहू शकता, आणि इथं पिठलं केले, सकाळच्या पोळ्या वगैरे सगळं काही शिल्लक आहे म्हणून इथं मी फक्त पिठलं केलं. इथं नाही, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, आणि तेलामध्ये जिरी मोहरी आणि कांदा टाकून फोडणी केलेला आहे. अन्वी इकडे या. आणि आता इथं ना बेसन मी असं मिक्सरमधून हलवून घेतले, जेणेकरून त्याच्या गुठळ्या म्हणजे असं सगळे एक जीव हवा. आणि आता बेसन मी याच्यामध्ये टाकते, आणि असं गरमागरम आता मी पिठलं बनवत आहे.
पाहू शकता तुम्ही असं छानपैकी बेसन मी हाटलेलं आहे आता. आणि इथे मी पनीर बनवलेलं आहे, कालचं दूध शिल्लक राहिले त्याचं पनीर. आणि ते छानपैकी आता आपलं बेसन तयार होईल. तर आणि खूप ठसका उठलेला आहे फ्रेंड आता ह्याचा हिरवी मिरचीचा पिठल्याचा भयानक. तर थांबा आता मी पनीर गाळून घेते. तर हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, एवढं याचं पनीर झालेलं आहे. 1 क्यूब एवढं अन्वीच्या टिफिनला सकाळी पराठा होईल एवढं असं पनीर तयार झालेलं आहे. ते दूध वापरून त्याची साई काढून शेवटी आता मी त्याचं पनीर केले. पहा एवढं पनीर झालं आहे. दूध आपण कसं वापरतो त्याच्यावरती डिपेंड असतं. व्यवस्थित त्याला तापून वगैरे वेळच्या वेळ ठेवलं तर ते खराब होत नाही. आता इथे पसारा आहे तो मी आवरून घेते. आणि हे पाहू शकता तुम्ही आपलं मस्तपैकी पिठलं असं पिठलं करायचं फ्रेंड्स. आणि त्याच्यावरती ना छान आता शिजलं ना तेल टाकायचं, गरमागरम भाकरी आणि पिठलं खूप सुंदर लागतं. परंतु माझ्याकडे भाकरी नाही आहे आज आता, पण शिळ्या पोळ्या म्हणजे सकाळच्या पोळ्या आहेत. तर त्याच्यासोबत असं गरमागरम पिठलं, मग पोळ्या पण संपतील आणि पिठलं पण. म्हणजे कुठली भाजी होती माझ्याकडे खूप साऱ्या, परंतु म्हटलं कुठलीच भाजी म्हणजे सकाळच्या चपात्यांसोबत छान नाही लागणार. तर म्हणून मग मी पिठलं केलेलं आहे. अशा प्रकारे त्याला छान रट शिजू द्यायचं. आणि जेवताना त्याच्यावर थोडीशी तेलाची धार सोडायची आणि खायचं. खूप सुंदर यम्मी असं पिठलं लागतं. तुम्ही पण खाताना तेल टाकून खाता का पिठलं, नक्की मला सांगा. ऑल महाराष्ट्रीयांचं फेवरेट असतं आपलं पिठलं भाकरी. तुमचं पण आहे का मला नक्की सांगा. ऑल महाराष्ट्रीयांचं एकमेव पदार्थ फेवरेट म्हणजे पिठलं भाकरी. काही ना पिठलं आवडत नाही, जसं की मला फार पिठलं नाही आवडत, पण असं गरमागरम पिठलं केलं तर मग आवडतं. झाकण ठेवायचं आणि छानपैकी त्याला शिजू द्यायचं. इकडे पहा आपलं दूध हे उतू गेलं तर त्याला गॅस वगैरे क्लीन करायचा छानपैकी. तर आता आपली अन्वी सांगेल दाल मखनी कशी झाली, तिने व्हिडिओचा एंड पण करेल. अन्वी तर सकाळची दाल मखनी कशी झालेली? खूप छान, मला आवडली. चला आता व्हिडिओचा एंड करा. बाय. लाईक शेअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर असा आमचा एंड असतो फ्रेंड्स.